आणि जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले। बाळ गोपाळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या पथकातील गोविंदांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। दहीहंडी उत्सवानिमित्तानं सर्व गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। गोविंदा पथक बसने, रिक्षाने, बाईकने, कारने असे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आपापल्या परीने पोहोचत आहेत। मी सध्या एका गोविंदा पथकासोबत आहे, जे बसने गोविंदाचं आयोजन ज्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत। आपण पाहतोय सध्या गोविंदामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। जोगेश्वरी पूर्व येथे हे गोविंदा आता विक्रोळी परिसरामध्ये सध्या जात आहेत। कशा प्रकारे या गोविंदामध्ये उत्साहाचं वातावरण आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। गेले 2 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर आज अखेर हा दिवस आलेला आहे। दहीहंडी फोडण्यासाठी जात आहे, काय उत्साह आहे? नाही, जोश आहे आमच्यामध्ये आणि आम्ही म्हणजे प्रयत्न तर करतोच आहोत आणि सक्सेस सुद्धा होणार आम्ही। आणि जोगेश्वरी जय जवानचं नाव आहेच, त्यामध्ये काय प्रश्नच नाही। आणि आम्ही 10ची पण ट्राय करत आहोत, तर तेही आम्ही शक्य करणार। म्हणजे आज सगळी पूर्ण प्रॅक्टिस केलेली, आज त्याचा उपयोग होईल। छान वाटते, मस्त वाटते। आज नवीन रेकॉर्ड रचण्याचा आम्ही प्रयत्न करू। गेले 2-3 महिने त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे, तर आपल्याला जो विक्रम करायचा आहे त्यानुसार ते उंच मनोरे रचून दहीहंडीला सलामी देणार आहेत। तर काही ठिकाणी दहीहंड्या देखील फोडणार आहेत। त्यामुळे या सर्व बाळगोपाळांमध्ये उत्साहाचं वातावरण हे सध्या आपल्याला सर्वत्र मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित शिवतरकरसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। जय जवान पथकाच्या कामगिरीकडे प्रत्येकाचंच लक्ष असतं, कारण का आतापर्यंत 9 थरांचा विक्रम त्यांनी आपल्या नावावरती केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।